आता मी ह्या ठिकाणी जो कसबा पेठमधून आहे ना मेट्रोचे अंडरग्राऊंड मेट्रो चालते, त्या मेट्रोतून खाली उतरून पुढे आलो आणि पुढे आल्याच्यानंतर मी आता आहे ना हे तुम्हाला आहे ना जिथं पालखी आहे ना सर्व तिन्ही पालख्या येतात त्या पालख्यांचे दर्शन पण देणार आणि तुम्हाला सर्व दाखवणार ह्या ठिकाणी. तर पालख्या कशा आहेत, आता पालख्या थोड्या थोड्या जमवायला. आता मी तुम्हाला जिथं सांगणार आहे तर इथं जो आहे ना पहिल्यांदा आपला जो व्यापार कसा चालतो, व्यापार म्हणजे ज्या लोकांचे छोटे छोटे लोक व्यापारी येतात ते रस्त्यावरती घेऊन कसे बसतात, तेच व्यापारी आपल्याला पंढरपूर पण येतात. प्रत्येक ठिकाणी माऊली जिथं मुक्कामाला थांबते त्या ठिकाणी आपल्याला आहे ना सर्व व्यापारी आहे ना जे छोटे छोटे व्यापारी आहे ना सर्व वस्तू विकत असतात, एवढं विकत असतात. त्यानंतर देवी ही बंधू भेट आपण म्हणतो ना, या ठिकाणी माऊलींची आहे ना बहीण आहे सोपानदेव निवृत्तीनाथ. आता पुढे आल्याच्यानंतर तुम्हाला थोडं बाजारपेठ दाखवतो. हे जे मंदिर दिसतं ना हे गणपतीचं मंदिर आहे ह्या ठिकाणी. आता मी तुम्हाला थोडे थोडे बाजार दाखवतो. पुढं आल्याच्यानंतर आपण बघू शकता थोडा याने छोटे छोटे असे बाजार लावलेले आहेत त्या ठिकाणी. बघा छोटे छोटे असे काउंटर आहेत. हे जे पालखीचं आहे ना इथं आहे ना एक पुतळे म्हणजे स्टॅच्यू ऑफ युनिटी म्हणजे छोटे छोटे चौकामध्ये बनवले. तिथे सेल्फी घेत असतात मुला मुली हे जे. आणि इथं जगद्गुरू श्री श्रेष्ठ तुकाराम महाराजांचे एक पुतळा आहे त्या ठिकाणी. बघा आपण गर्दी आणि हेच गर्दी एवढी गर्दी संपूर्ण गर्दी झालेली आहे. खेळणी विकतात या ठिकाणी. जर पाहिलं तर आपण हे गंगवन पण बघू शकता विकणारे. आणि ही बाजारपेठ आहे म्हणजे छोट्या इथं महिला मंडळी संपूर्ण असतात. आता तुम्हाला ही बाजारपेठ पुढे दाखवणार आहे ते. आता मी आल्याच्यानंतर तुम्ही पुढे बघा इथं बाजारपेठ आहे. या बाजारपेठमध्ये आतमध्ये जातो तुम्हाला दाखवतो बाजारपेठ. इथे एवढी फुल गर्दी आहे बाजारपेठमध्ये जायलासुद्धा आहे ना आतमध्ये आहे ना जागा नाही, कारण बाईकवाले टू व्हीलरवाले पण असतात या ठिकाणी. आणि आता या ठिकाणी तुम्हाला दाखवतो बघा एवढी तुम्हाला पुढे जसं जाईन ना मी तसं तुम्हाला गर्दी दाखवतो. आणि इथे ना 150-200 रुपयाच्या 200 रुपयाच्या आतच सर्व वस्तू विकल्या जातात, कारण वस्तू सर्व प्रकारच्या आहेत. तुमच्या ज्या महिलांना जेवढ्या वस्तू लागतात तेवढ्या वस्तू इथे आहे ना सर्व 200 रुपयाच्या आत भेटणार. 100, 50, 200 जसा होलसेल भावामध्ये विकल्या जातो ह्या ठिकाणी सर्व वस्तू. आणि या वस्तू आता पुढे मी ना तुम्हाला दर्शन देणार ते संत ज्ञानेश्वर माऊलींचं दर्शन देतो या ठिकाणी जर पाहिलं तर आता. आणि त्यांच्या रथाचं पण दर्शन देतो या ठिकाणी तुम्हाला जर पाहिलं तर. आता पुढे पाहतो तुम्ही रथ त्या ठिकाणी आपण हा बघू शकता. हा जो आहे ना माऊलींचा रथ आहे हा संपूर्ण आहे ना चांदीचा रथ असतो. आणि माऊलींच्या रथाचे आपण दर्शन घेऊ शकता या ठिकाणी. जो आता जो आपल्याला भवानीपेठ या ठिकाणी रथ आहे, कारण हे तिन्ही मुक्तादेवी जगद्गुरू तुकाराम महाराज आणि हे तिन्ही रथचे शेजारी असताना उद्या सकाळी तिन्हीसुद्धा आपल्याला मार्गस्थ होणार. ते ज्याच्या त्याच्या मार्गाने जो मार्गस्थ ठरवलेला आहे त्या मार्गाने मार्गस्थ होत राहणार. हे आपले भवानीपेठ या ठिकाणी विठ्ठल मंदिर या ठिकाणी. आता हे जो रथ दिसतो तुम्हाला हा रथ आहे ना आपल्याला आहे ना ज्ञानेश्वर माऊलींचा रथ आहे. आता हेच जेवढे रथ म्हणजे जेवढे आता उद्या सकाळी इथून पुन्हा सोडणार सगळे तिन्ही मुक्ताई देवी तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊली हे तिन्ही रथ माऊलींचा बघा माऊली बन. तर हे आता हे जे मुलगा आहे ना बघा खाली उतरत नाही, त्याला सेल्फी घ्यायची तरी खाली उतरत रडतो. मोबाईल देते म्हणजे मोबाईल नवीन घेऊन ते खाली उतरतं. आता बघा इथे ते लाईन बघा तुम्हाला एवढे लाईन दाखवतो नाही ते ना 1 ते 1.5 किलोमीटरपर्यंत आहे ना या माऊलींच्या दर्शनाच्या रथात दर्शनासाठी लागलेली लाईन आहे या ठिकाणी. ती सर्व लाईन लागलेली आहे. आता जर पाहिलं तर याच ठिकाणी आता तुम्ही बघा ही लाईन किती लाईन आहे, संपूर्ण लाईन आहे. आपण जर पाहिलं तर हेच आता हे जे बघा ही संपूर्ण लाईन आहे. आता या ठिकाणी जर पाहिले तर आहे ना आता आपल्याला जर मी आलो आहे आता ह्या ठिकाणी जे आहे ना जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या ह्या ठिकाणी आलेलो आहे. तर हे ठिकाणी हा जगद्गुरू तुकाराम महाराजांचा आहे ना श्रेष्ठ तुकाराम महाराज जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचा आपल्याला आहे ना रथ. आता त्यांचे रथाचे बी दर्शन घेऊ आपण. परत रथाचे दर्शन घेणारे या ठिकाणी. आणि आपल्याला आहे ना जिथं ज्या मंदिरात ठेवलेलं आहे ना जिथे तेव्हा ह्या मंदिरामध्ये जे निवडुंग विठोबा देवस्थान संस्थान पुणे या ठिकाणी आहे ना इथे आहे ना आपल्याला आहे ना तुकाराम महाराजांचे आहे ना ते पादुकांचं दर्शन या ठिकाणी आहे. जे तुकाराम महाराजांचं दर्शन या ठिकाणी बघायला भेटेल. आणि आपण बघू शकता आता हा रथ आहे. आता परत तुम्ही पाहू शकता रथ या ठिकाणी बघा
जगद्गुरू श्री श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा पालखी रथ हे ना हा रथ आहे. या ठिकाणी जर पाहिलं तर आपल्याला हा मी चांदीचाच रथ आहे सर्व. त्याच्यानं नगारा पण आहे, नगारा पण बघायला भेटेल या ठिकाणी. आता तुम्ही बघू शकता सर्व. बघा इथं गर्दी पुणेकरांची एवढी गर्दी आहे ना, कमीत कमी आहे ना कालपासून 2 दिवस मुक्कामी लाखो लोकांनी ना दर्शन घेतले ना, लाखो लोकांनी दर्शन घेतलेले आहे. कारण तिन्हीही एकत्र असल्यामुळे आहे ना सोपं जातं दर्शनाला. फक्त लाईन जास्त असते, दिवस संपूर्ण निघून जातो. आणि इथे फ्री वाटप पण भरपूर आहे. तुम्हाला नाश्ता जेवण बिवण सर्व चाय वगैरे सर्व भरपूर वाटत असतात या ठिकाणी. आता हे जे बघा या साड्या विकतात, छोट्या साड्या आहेत, काय ड्रेस आहेत या ठिकाणी. आणि पोलीस लोकांचा बंदोबस्त भरपूर आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. CCTV कॅमेरे भरपूर आहेत, त्याच्यामुळं काही अडचण येत नाही. चोरी होते, फक्त चोऱ्यांपासून सावध राहा, भरपूर सावध राहायला लागतं. कारण संपूर्ण इथे चोर लोक पण भरपूर करतात. हे सर्व बाजारपेठ आहे. आता याचे पण आहे तर फोटो काढतात, तुम्हाला मगाशी पण दाखवलं होतं या ठिकाणी जर पाहिलं तर. हा असा आपल्याला आहे ना आजचा दिवसाचा आहे. आता दिंड्या यायला चालू झालेल्या आहेत बघा, आजचा दिंड्या यायला चालू झाल्या या ठिकाणी जर पाहिलं तर दिंड्या यायला चालू झाल्या. आणि हा असा आपल्या आजच्या दिवसाचा आहे ना आपल्याला सोहळा पुण्यातला. आज उद्या आपल्याला ह्या इथून आहे ना 6 वाजता दिंडी प्रस्थान होणार, पुढे ज्याच्या त्याच्या मार्गे निघणार.